काय हो, माझ्या तर पुस्तकही वाचनाची भरीन राहिलं. आज वाचाय नाही वाटून राहिलं, काही करायला नाही वाटून राहिलं. मी काय केलं पण गड्या, मी काहीच तर नाही म्हटलं. खूपच मला जास्तीत जास्त ओव्हर वाटतात ते लोक. असं जर असलं तर काय कामाची गोष्ट. आतापासून जर असं करतील ते तर पुढे तर मला किती त्रास देतील. नाही पण माझ्या मम्मीला पप्पाला त्रास होऊन राहिला ना. त्यांना उगाच कोणी काही म्हणेल का की तुमची मुलगी अशी आहे का तुमची मुलगी तशी आहे. पण मी काहीच नाही म्हटलं ना बाई. मी सरळ सांगितलं की हो मला नोकरी करायची आहे. यात काय मी काय काय का त्यांचा अपमान केला का काय केलं. मी माझं मत मांडलं, तुमचं मत तुम्ही सांगा. म्हणजे हे तर खूपच झालं आता की एकदम म्हणजे 16व्या शतकासारखं झालं की पोरीने बोलूच नका. असं कसं बोलू नका. आम्ही का बोलू नये. आम्ही आमचं मत नाही मांडू शकत का. मग काय फायदा की मुलगा मुलगी समान आहे आणि मुलींना एवढे अधिकार आणि मुलींना तेवढे अधिकार आणि स्वतःचं मत मांडायचा सुद्धा मुलीला अधिकार नाही. तिनं तर थोडंसं स्पष्ट मत सांगितलं तर एवढे लोकांना म्हणजे मिरच्या झोमतात. खरंच आहे, मम्मी म्हणते तसंच आहे. मुलींना काहीच नाही, काहीच बदलला नाही समाज मुलींच्या बाबतीत. फक्त बोलायच्या गोष्टी आहेत आणि ते 2-4 उदाहरणं झाले की लोक तेवढंच सांगतात. नाही तर काही नाही. बरं खरं ना, असं जर पाहिलं ना तर समाजात आतमध्ये तर काही नाही. मुलींची जागा तीच आहे शेवटी, जी जी आईची आजीची नानीची होती तीच. काही बदलला नाही समाज मुलींसाठी. आजही मुलीला तेवढ्याच स्पीडली दाबल्या जाते, त्यांना दाबून ठेवल्या जाते, त्यांना तसंच मागे ओढण्याचा प्रयत्न केला जाते. कारण की या पुरुष प्रधान संस्कृतीला असं वाटते की मुलगी बाई स्त्री हे पुरुषांपेक्षा कधीही प्रत्येक गोष्टी श्रेष्ठ आहे. हे सिद्ध झालं नाही पाहिजे आणि त्यांची ही पुरुष मंडळी स्त्रियांपेक्षा कमजोर आहे, कमकुवत आहे, कमी आहे हे समोर आलं नाही पाहिजे. याच्यासाठी हे पुरुष असे करतात. कारण त्यांना माहिती आहे ना, एकदा जर स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक फील्डमध्ये त्या पुरुषांपेक्षा चांगलं करू शकतात. हे जर जगजाहीर झालं तर जगमान्य झालं तर या पुरुषांना कोण ओळखील. खरं ना, भारतात ना स्त्रियांना खूप दाबून ठेवल्या जाते. कारण की पुरुष प्रधान संस्कृती आहे ना. माणसातच चांगलं असलं पाहिजे. माणसानंच प्रगती केली, मुलांनी प्रगती केली. मुलगा चांगला शिकला, मुलगा स्पष्ट बोलू शकते, मुलगा कुठेही जाऊ शकते, मुलगा रात्री किती वाजता घरी येऊ शकते, त्याला कोणी जाब विचारत नाही. मुलीनं जर थोडंसं जरी काही केलं तर घरचेच काय तर अख्खा समाज तोंडवर करून विचारायला सुरुवात करते. पण जाऊ दे, आता कुठं बसून मी असं माझ्यासोबत भांडत. माझ्या आई वडिलांना त्रास होते, त्यांना कोणी काही म्हणेल. उद्या ताईच्या घरच्यांना कोणाला काही माहीत झालं तर त्याच्या घरचे तिला त्रास देतील. माझा संबंध मोडला काही झालं तर असं वाटेन की बा मुलगी वरचढच आहे, मुलगी अशीच आहे. माझ्या बाबांना टेन्शन येईल. माझ्या आईला तर तसंच टेन्शन येते. ती खूप साधी भोळी आहे व ती माझा विचार करते. आज मला काही बरंही नाही वाटून राहिलं बाई. मला टेन्शनच आलं. माझी आई खूपच टेन्शन घेते. तिला असं वाटते माझं चांगलं झालं पाहिजे. बरोबर आहे, पण मग हे लोक जर चांगले नसतील तर ते चांगले कसे काय होणार आहेत माझ्यासाठी. आई ना उगाच करते चांगला आहे काय चांगलं आहे. आता जो असे त्रास देऊन राहिले तर पोराचा काय तो फुया आत्याचा नवरा अजून सोंबडेपणा करते. म्हणजे काही त्या पोराला काही अधिकार आहे की नाही. उद्या तर सगळे निर्णय ते लोकच घेतील. मी का बसू का त्यांच्या घरी पाणी भरत. हे तर काही चालू आहे गड्या. पण असं जर म्हटलं की मग मम्मी म्हणते तू चुप बस, तू बोल नको, तू चुप बस. किती शिकला, किती श्रीमंत आहे, किती प्रॉपर्टी आहे त्याच्या घरी, काय कामाची. त्याला जर स्वतःचं मत नाही मांडता आलं तो स्वतःच मत नाही मांडणार तर उद्या माझी बाजू कशी मांडणार त्या घरच्या लोकांसमोर. माझा सपोर्ट कसा करणार. मला त्या घरात काय स्टँड असणार आहे. त्याचं स्वतःच जर काही घरात स्टँड नशील, काही स्वतःचीच जर मत त्याच्या आई वडिलांच्या समोर, त्याच्या नातेवाईकांच्या समोर तो स्पष्टपणे मांडू शकत नशील तो खरंच माझी बाजू मांडणार का. मला तर सेल्फ रिस्पेक्टला दगा देऊ, सेल्फ रिस्पेक्ट दाबून मी जीवनच नाही जगू शकत. मी का अन्याय सहन करू. छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर त्या घरातले लोक बोलू देत नाहीत मुलीला तर उद्या जर मी त्या घरात सून म्हणून गेली तर खरंच मला काही अधिकार राहतील का. काही माझंही काही मत आहे ना. माझंही एक पर्सनल मत आहे. मी एक व्यक्ती आहे, माझाही एक व्यक्तिमत्व आहे. माझंही काही मत असायला पाहिजे ना त्या घरात. मी सून म्हणून जाईल त्या घरात तर माझंही मत प्रत्येक डिसिजन मध्ये त्या लोकांनी घेतलं पाहिजे ना. मला काही रिस्पेक्ट आहे की नाही आहे. मग जर मी नोकरी करावं की नाही हा निर्णय जर माझा मी घेऊ शकत नाही तर बाकीचे निर्णय मी काय घेऊ शकणार त्या घरात. योगिता, ओ बाई चालू जेवायला जेवले का तू. हो पप्पा. अरे करे बा, चाल ना जेव ना. म्हटलं तू जेवली असेल तर याई म्हणते तू जेवायची राहिली. चाल ना मग जेवू ना, मला भूक लागली. तुला भूक नाही का. काय खाल्लं पप्पा आज. मॅगी खाल्ली वाटते करून का नूडल्स खाल्ले. नाही पप्पा, काही नाही खाल्लं पण भूकच नाही लागली आज. अरे भूक नाही योगिताला आज भूक नाही. अरे सकाळी 8 वाजतापासून भूक 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 करू सगळं घर डोक्यावर घेतं. आई भूक लागली व आज 12 वाजत आले तरी तुला भूक नाही लागली. काय पोट बरोबर नाही का. तब्येत आहे का बरोबर. नाही बाबा, काहीच नाही दुखून राहिलं, चांगलं आहे सगळं. तशीच भूक नव्हती, बसली होती टीव्ही पाहिला. टीव्ही बोर झाला तर आता पुस्तक वाचत होती. एखाद्या बाबतीत होती लागत नाही भूक. चल पण आज मुली लय भूक लागली. चल बरं मग जू. हो बाबा, तुम्हाला टेन्शन आलं आहे ना. काच
मी ते पाहुणेले म्हटलं की मला नोकरी करायचीच आहे, मी शिक्षण कशासाठी घेतलं म्हणून ते लोक नाराज झाले ना, म्हणून त्या पोराच्या त्या फुयाले राग आला ना. मग बाबा मी म्हणा तू लागत का तसं? नाही हो बाई, असं थोडी आहे. नाही 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 नाही, तुले मी शिकवलं कासाठी बाई? या समाजाला उत्तर द्यासाठीच. हा, मग तुले मी अडा नाही ठेवू शकलो असतो ना. हा त्या काही चुकीचं नाही केलं, त्या त्याला मत मांडलं, त्या लोकांना पटलं होतं ते हो म्हणतील, नाही पटलं तर राहिलं. आपलं काय 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 हे आहे काय जबरदस्ती थोडी असते बाई. हा, मत आहेत, हे विचार आहेत, पटले तर पटले, नाही पटले तर नाही पटले. हा, मत विचार पटतील तेव्हा संबंध तुटतील ना बाई, असंच थोडी असते. त्याला काही चुकलं नाही आणि मला काही टेन्शन नाही आलं. काय टेन्शन आहे, त्या आईला नाही पटलं मग ठीक आहे बा, सांगतील तिचा निर्णय. पप्पा मम्मी तर म्हणते की तूच बोलली. पप्पा काय म्हणाच नव्हतं लागत आहे ना, पण पप्पा मला नोकरी करायची आहे ना, मी का नोकरी नाही करू सांगा बरं. म्हणजे मग मी त्या उली गोष्टीसाठी त्याच्या पुढे हात पसरत जाऊ का? मला टिकली आण लागते द्यावं पैसे, मला 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 साडी घ्यायला लागते द्यावं पैसे, मला चप्पल घ्यायला लागते द्यावं पैसे, मला अमक करायला लागते द्यावं पैसे, कुठं जायचं आहे मला भाड्याला द्यावं पैसे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मी नवऱ्याच्या पुढे हात पसरू का बाबा? तुम्हाला आवडेल का हे? हा, माझं काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाहीये? हा, काही कुठली गोष्टी घ्यायची असली तर मग मी का त्याला मागत जाऊ का पैसे? हा, मग काय होते? आता आम्ही का नाही मजुऱ्या करायलाच गेलो का? हा, आम्हाला नाही मागत आता बापाला पैसे, मग आम्हाला कायची कम पडली? हा, टिकली असो, बो असो, पिना असो, चप्पल असो, साडी असो, का दुःख सुख असो, का गावाजार असो, का काय कम पडलं मला? दिलं नाही का बापानं? हा, नंतर तर उपकार करतात का? माणसाचं कर्तव्यच आहे ते, माणसाचं कर्तव्य आहे पैसा कमावून बायकोले पुरवणं, बायकोचं कर्तव्य आहे सगळं घरदार चालवणं, खाणं पिणं, स्वयंपाक पाणी धंदा लागतं सगळं करणं. असंच असते, हेच नीती नियम लावलेले आहेत आणि तसेच पाहिजेत. 2 पुस्तकं शिकल्या नाही तर लागे तुला तर वाटते की माणसाची जागा घेऊ की काय घरात? नवऱ्याच्या पुढे हात पसरू का? मग काय होऊन राहिलं का? काय लोक ऐकतो, त्याचं कामच आहे ते. पप्पा मम्मी तू चुप आहे. हा, तो काळ जुना होता म्हटलं. आता पोरी सेल्फ रिस्पेक्ट करतात, सेल्फ कमाई करतात, स्वतःच्या पायावर उभ्या असतात. तुमचा काळ जुना होता, तो काळ झाला आता. आता डबल तसंच घडील असं काही नसते. परिवर्तन हा दुनियाचा नियम आहे, जीवनाचा नियम आहे परिवर्तन. स्वीकारा जरा. एवढंही परिवर्तन कामाची गोट नाही बरं. हा, सारे समाज तोंडात बोट घालतील, एवढंही परिवर्तन नाही पाहिजे. पोरीला जराशे आवडच पाहिजे म्हणलं. असंच तुम्ही करता आवरत ना तिले, तिले तर वाटते की काय माणसाची जागा घेऊ, शिकली नाही तर काय मी काय करू, मला शिक्षण मी अमक करतो, मी ढमक करतो, मी एवढं पॅकेज कमावतो, मी तेवढं पॅकेज कमावतो, त्याच भलं गर्व आलं तिले. तिले संसार का हाय, घरदार का हाय, हा, हे काही समजूनच नाही राहिलं. कुटुंब संस्था काय म्हणतात तर हा, असं जर मी केलं बाईनं घरात पुढे तर माणसाची काय इज्जत राहते, त्या घराला काय मान राहते? घरात काही बी माणसाची चालती असली पाहिजे, बाई माणसाच्या 2 पावलं मागत असली पाहिजे. हा, शिकली ना तू, साजरा हाय, राहू दे तो शिक्षण, तो आज लेकरा बाकराच्या कामात येईल. हा, हे काय कामाची कोट नाही? सोयरीच्या पाहुण्यात आम्ही नोकरी करतो, मग कर ना नोकरी, लग्न काय करतं त्याचं बी बराबर आहे. त्याच्या घरी भाकर तुकडा कोण करणार आहे? हा, कोणाची बी अपेक्षा असतात. घरात सून आली तर सासूले 2 मिनिटं आराम भेटला पाहिजे, काही चुकीचं नाही त्या लोकांचं. आपण बी म्हणतोच का मुगाच आपली पोरगी आहे म्हणून हे करणं असं बरोबरची गोष्ट नाहीये. योग्य तत्व चुकलंच. लोक तर वैकीचे नाहीत बाई, हातभर असले की हातभर सांगतात. आता कुठचाही संबंध येऊ दे तेच म्हणते पोरगीनं माय बाई, पोरीच्यानं पहिला संबंध मोडला, पोरगीनं काहीतरी म्हटलं, पोरी काहीतरी बोलली पोराच्या फुयाले. बाई समाज तुला सोपात दिसून राहिला. अव लय माय हिफाजतीनं राहा लागते पोरीच्या जातीले. पप्पा तू चूक म्हणाय म्हणलं योगिता, तुम्हाला काय डोकं फिरलं का तुमचं? हा, काय चुकलं त्या पोरीचं? काही चुकलं नाही तिचा. काही पोरगी शिकेल आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. काही तिला कोणाच्या पुढे हात नाही पसरा लागत. तुम्ही आयुष्यभर माझ्या पुढे हात पसरले म्हणून मापुरीनं पसरा तिच्या नवऱ्याच्या पुढे, अशी माही बी अपेक्षा नाही, इच्छाही नाही. म्हणून मापुरीला शिकवलं एवढं, समजला? महापुरीच्या विचाराशी जुळता मिळता भेटीन तरच तो संबंध होईल, नाही तर राहिलं. असे तर लाखांतो पाहून मी या पोराले काय हिरे लागले काय? काही गरज नाही. आतापासून तर ते लोक एवढं महापुरीले दाबून ठेवतील तर आयुष्यभर तिले निरा हेच करतील, सडो कापडो. हा, तसं काही नाही. जे असेल तिच्या नशिबात ते होईल. काही माही पोरगी काही रस्त्यावर नाही पडेल. शिकेल सवरेल आहे म्हटलं, पोराची बरोबरी करते माही पोरगी. 21व्या शतकातली आहे माही पोरगी. तुमचं नका लावू तुम्ही, आम्ही हे केलं, आम्ही जात्यावर दिलं, आम्ही गिरीचं पाणी काढलं, आम्ही नवऱ्याच्या पायधून पाणी पिले. गेला तो काळ, आता नाही करत पुरी. पण महापुरीनं करावं असं मलाही नाही वाटत. हा, काही चुकलं नाही बाई योगिता, बाई तो काही चुकलं नाही. बापाचीच हवा आहे एवढी पोरीले. पोरगी काऊन नाही मग भर सोयरीच्या पाहुण्यात जाऊन तोंडवर करून बोलीन. बरोबर आहे बाई, चाल द्या दोघंही बापले का. मस्त आदर्श तयार करा तुम्ही. तुम्हालाच घेऊन पडली आदर्श तयार करायची. हो, बाकीच्या पोरी शिकल्याच नाही, तुमचीच पोरगी शिकली. तू चुप राह बरं योगिताची आई. मी काय म्हणून राहिलो? चुप राह तू. दाबा मलाच दाबा अजून, पोरीला सैराट करा अजून साजरं. एखादा बाप समजावून सांगते लेकीले, नाही हा नाही माझी पोरगी पायावर उभी आहे. अव किती पायावर उभी असली तुमची पोरगी तरी बी तिला शेवटी नवऱ्याच्या घरी जावं लागते संसार करायला. हे सांगा ना दिले. तू किती शिकली मान, केवढाही पॅकेज आणला का मग घरात, तरी बी ड्युटीहून आल्यावर स्वयंपाक तुलेच करा लागते. नवऱ्याच्या हाती चहाची कप बशी तुलेच न्याय लागते. जरी तू त्याच्या मागून ड्युटीहून घरी आली तरी
फळा हातात तुलेच घ्यायला लागते घर झाडायले, भांड्याचा गराडा तुलेच घासा लागते. हा स्त्री जातीला एक शाप आहे, एक शाप. किती शिकलीन काही केलं, नवऱ्याच्या पुढे जरी कमाई केली तरी बी धुणं भांडी लेकरं बाकरं हागणं मुतणं लेकरायचं सबन बाईलेच करायला लागते. त्या बाबतीत नाही हा समाज बदल, त्या बाबतीत हा समाज सुधरतही नाही. असं नाही की पोरगी शिकेला पोरगाई कमावते, पोरगी कमावते म्हणून घरी आल्यावर माणूस तिच्या हातात कप बशी देईन. बाई योगिता, तुला लिहून देतो मी. किती कमाई तू, किती कमाई कर, तरी बी चहाची कप बशी तुलेच नवऱ्याच्या हातात द्यावं लागणार आहे. तो नाही देत. त्याच्याच काय त्याच्या मायबापाच्या हातात द्यावं लागते बाई. व तर कुठे नाव निघते मायबापाचं, नाही तर काही खरं नाही. तू 2 गोष्टी शिकली, 4 पुस्तकं वाचले म्हणून असं म्हणू तरी शकून राहिली. आमचं तर आयुष्य गेलं, शिक्षण नव्हतं. आम्हाला तर बोलायला जागा नव्हती, मनातल्या इच्छा मनातच राहिल्या. पण सांगतो, हे जीवन रट्ट्याकट्ट्यानं घडलं. या समाज का हाय, घरदार का हाय, संसार का हाय, हे सबन अनुभवलं योगी ते. म्हणून सांगतो, बाईच्या जातीला काही सुधारलं नाही, काही सुधरतच नाही बाईच्या जातीसाठी. काय हो माय, कोणी दिसत नाही. आता दिनू गुतला असेल बाई त्या पाहुण्यात. म्हटलं मग जागीन काय दिसला की त्याला म्हणतो, नाही तर राजूला म्हणीन बाई ॲटो घेऊन जाईन तर. पण कोणी दिसून नाही राहिला आज. का गेले माय बरोबर निघून आपापल्या कामाईवर. कोणाची वाट पाहू राहिली व? कोणाची नाही. मग गेले धाडलं बोलायले बाई, निधीनं सांगलंय नशीन. हे बल्ली ग बाता काय बाली आहे, बसलीशीन कुठे गप्पा करत. तिला म्हटलं तर बापाला धाडून ठेव. कायची पोरगी भुललीशीन याद नाही तर म्हणून आला नाही हा. कायच्यासाठी काल बोलावलं मग गेले. मी अंग नाही धुताच, माझी वाराला असत तसंच अंग धुणं. अंग धुईन सकाळी परवा. आता काल तू फालतू त्या लेकराला तरात देत राहतो दिरा. नाही ना अंगासाठी नाही. आता दवाखान्यात जायचं म्हटलं तपासायले, म्हणे तो डॉक्टर 2 महिन्याने नाही जात. 2 महिन्याचा उभर झाला तर जा लागेल म्हणलं. कुशा गोळ्या बी सरत आल्या तर त्या बँकेतून पैसे काढून आणायला लावतो ना. आपला निराधाराचा महिना जमा व्हायला ना, 2 महिन्याचा आणलाच नाही काढून. तेवढे पैसे मग दवाखान्यात कामात पडतात. म्हणून म्हटलं कोणी सापडलं तर त्याला म्हणतो की बापा ती आण म्हणून आमचे पैसे काढून. तेवढे पैसे मग आपल्या हाताशी असले तर मग दिला जातात लेकरायले. नाही तर मग सबन त्याच्या जीवावर, तेली बी त्याचा संसार आहे. म्हणून मी म्हटलं नाही खरं तर दवाखान्याचं. पण तुमच्या गोळ्या बी सरत आल्या बिचाऱ्यावर आता. तर नाही दवाखान्यात तर गोळ्या तर आणण्याला लावल्या जातात. मग कोणाला बी की आणजा बापा एवढ्या गोळ्या. आपले तेवढे 2 महिन्याचा पगार जमा आहे, 1000-1200 रुपये जमा असतील त्याच्यात, उभार असतील काही. तर तेवढे असले तर मग कसं गोळ्या होतात ना त्याच्यात. म्हणून वाट पाहून राहिली मी, कोण दिसते का तर. काल व त्या गोया 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 बस झाल्या त्या गोया. साबण पैसा त्या गोयातच चालला. राहू दे तेवढे पैसे बँकेत, काही कामात पडतात. त्या गोया खाऊ खाऊ बी माझी उशीर लावून दिला. पाहिलं तर सकाळून 2, संध्याकाळी 2, दही पारून गुई घ्या. काही खाई वाटत नाही असं वाटते. खाल्ले किती गुई घ्या, गुई घ्या. जीव शिनला आता माझा औषध आईली व निरा. आणि निजू निजू शिनला व काय सांगू तुले. असं वाटते उठान पोयत सुटाव, थांबावच नाही. बसवलंय जात नाही, लागतं पाव कोई. चालणं मुश्किल झालं, काही समजत नाही देवा. कुठ लोक खाटक्यावर पडून ठेवते मले, काय नाही. पाठ अशी शिडशिड झाली व काय सांगू तुले. आणि कायले मला त्या गोया खाऊ घालत. जाऊ दे ना एकदाच, सुटू दे ना मले या पापातून. अदगू मारून राहिली तू मले, सुकानं मरू देऊन नाही राहिली. त्या गोया बंद झाल्या तर मुटकून जीव निघून जाईन मला. या तर असा तू सुटका तरी होईन माई. काही बी शिल्लक नका बोलत जाऊ दिला. काय जातं राजवा, सबंध करून राहिली मी तुमची. गोया आहे, दवाखाना आहे, देतो हाय ती खाय पेले. काय तरास, काय तरास गिरात नाहीये. काय 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 पहिले मला मरू दे, मग मामा गुन्हे जा तुम्ही. मी का राहू का ती, काय करू होती राहून मी. मला सौभाग्यवती जाऊ दे साजरं तुमच्या खांद्यावर. मग काही भाव तिकडे. तर मग आयुष्याचा पापमा पुढे आणता का, मागं ठेवता मले. अहो खांद्यावर न्या जोगता तरी राहिलो का मी. खांद्यावर बी नेऊ शकत नाही तुले. एवढं पाप आहे त्वालं काय, मलाही पापच आहे हे. मला तर वाटते काही प्याव निसून राहा दोघही जण सारखं. कुणी माग नाही ना कुणी पुढे नाही बापा. जो माग राहीन त्याला त्रासच आहे. आपला आपल्याले ना आपला लोकाले. काय पण समजून नाही राहिलं. असं वाटते साजरे 2 गोट घ्या निजून राह. जाय तिकडे बापा, राम राम या जीवनाले. काही बी बोलतात निरा का, भटकता का आयुष्यभर. मरणं कसं नाही असं कसं, काही बी माई माणसाच्या मनात काही येते निरा. दिवस नाही निघाला तर अभद्र धंदे. काय झालं हो तुम्हाला. काय होणार आहे व, शिनलो आता आयुष्याले. शिनलो, दुसरं काही नाही. तू बी कावली शिन करू. खाटल्यावरच्या माणसाचं करण तोंडाची गोठ आहे का.
कुठे जाणं नाही येणं नाही निरा बांधलं जसं तुले मला तर मला कस कळत नाही का. काही बी नका बोलू आता. मी काय लावणार हा? काही लावून राहिले आता. मला कुठे जा लागते मा हा? कुठे जाणार आम्ही चार धाम करेले तुम्हाला सोडून. हेच आहे मला सारं आयुष्य. हेच आहे माझ्या चारी धाम हा. मी काही कवत घेत नाही असं काही बोलू नका. काही लावून राहिले ना असं म्हणसान तुम्ही शांतारामले बोलावून आणि बुडा काही बडबड करते म्हणेन. आणि तसं तुमच्या मनात असेल ना मला सांगून द्यायचा. दुःखी झालं सारखंच पिऊन निचून राहू. काही कोणाचं दुःख आले नाही. माहिती शपथ आहे तुम्हाला. असं काही मनात आणसान तर सांगून ठेवतो तर ती येऊन सोडणार नाही. वदर येऊन भाटीन तुमच्या संग की पहिले काऊन चालले गेले मला काऊन नाही चांगलं. मला काऊन नाही नेलं संग. अति काय करू बी मागं राहून हा. मला मागं तर ठेवसान ना ते विचार करा. तर ती येऊन भाटीन. म्या डोक्याची आयुष्यभर ती सुखानं नाही जगू दिलं तर ती बी येतं का मा मांग. तर ती बी मला सुखानं राहू नाही देत का हा. ती बी भांडतीन मेल्यावर बी भांडत म्हणतो. मांग येतो भांडेली मा संग हा. तुला अति सोडून जातो मी. लय आयुष्यभर झेललं तुले मी आता नाही झेलत. तुला काय वाटते बुड्याचा पिशा सोडूच नाही आहे ना. जिथे पण नाही मेल्यावरही नाही. मरू बी मला एकट्यानं जगू देत नाहीस का. मरू देत नाहीस. जगू तर दिलंच नाही. मरू आता मला एकट्यानं दे. मरेली बी म्हणते मी तुमच्याच संग येतो. काही बी बाई हायले गयतच बांधली तो बापानं तर मले हा. असं कसं बांधली बापा हे गाठ. जिथे पण नाही सुटली मेल्यावर बी सोडत नाही म्हणतो हा. लढू नको. मी आठ डोक्याचे तुला ठेवत नाही मी एकलीले. मा संगच नीन भिवू नको. मला माहित आहे तू भेतो हा. तुला भेव लागते का मले सोडून हा. त्या ब्रह्मदेवाले सांगतो मरण दिशीन तर दोघाईले संगच दे नाही तर दूस नको लेख. राहू दे आम्हाला होसच. लढते तो बातच जाय. चहा ठेव साजर. चहा पिऊ दोघही जण. हाय का काही बिस्किट मिस्किट नशीन तर सांग एखाद्या पोरा सोराले दुकानातलं. आण चहा दुबून बिस्किट खाऊ. मी चारतो तुले बिस्किट. लढते लेख. मग असे कोण बोलता काहीचे काही. असे तर डबल बोलले ना तर तुम्हाला माझी शपथ आहे. असं काही बोलत नका जाजो. अहो बोलल्यानं काय होते. जेवण आहे तो मरण आहे हा. जो जन्माले आला तो मरीलच. हे हेच विधी लिखित आहे. याच्या भेट असते का कोणी हा. हेच तर जीवन आहे बापा. जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे. अरे भेटे जीवनाचं सत्यच जर तू समजू शकली नाही तर तू काय जीवन जगली व आ. लढू नको. सबन खोयते व पण स्वतःवर बितली की लय लय विचार येते. लय भेव लागते. सबन माहित आहे. सबन खोयते सगळेले जा लागते एक दिवस. हे सत्य आहे. पण हा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहते व की तुमच्या शिवाय मी काय करू. कशी जगू मी. ह्या तुम्हाला शपथ आहे मला सोडून गेले तर मला घेऊन जा संग.